श्री स्वामी समर्थ. गुरुवारी दत्त स्वामीचे दत्तगुरू विशेष उपाय केल्याने धनसुख आणि मनाला शांती मिळते. यामध्ये मुख्यत्वे 11 माळी श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करणे, पिवळ्या फुलांनी पूजा करणे आणि केळीच्या झाडाची पूजा करणे याचा समावेश आहे. दर गुरुवारी दत्ताचे मंदिर गाठून गूळ खोबरं अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. गुरुवारी भगवान विष्णू आणि बृहस्पती देवाची पूजा करणे, पिवळे कपडे घालणे, हळदीचा टिळा लावणे, केळीच्या झाडाची पूजा करणे, हरभरा डाळ गूळ दान करणे आणि विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. हे उपाय सुख समृद्धी वाढवतात, वैवाहिक अडथळे दूर करतात आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करतात. गुरुवारी करायचे विशेष उपाय. पूजा आणि व्रत. गुरुवारी सकाळी स्नान करताना पाण्यात चिमूटभर हळद टाकावी. भगवान विष्णूची पूजा करून गुरुवारी व्रत ठेवावे. आर्थिक लाभासाठी गुरुवारी विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करा. तुळशीची पाने पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा, यामुळे पैसा टिकतो. गुरुवारी करा हे उपाय. नोकरी व्यवसायात प्रगती हवी असेल तर गुरुवारी घरातील पूजेच्या खोलीत हळदीची हार लावा, तसेच पिवळे कपडे घाला. यासोबतच कपाळावर हळदीचा टिळा लावा. असे केल्याने कुंडलीतील गुरुची स्थिती मजबूत होते. जीवनात सतत येणाऱ्या समस्यापासून मुक्ती मिळते. यासोबतच घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला हरभरा डाळ आणि गूळ ठेवा. गुरुवारी सूर्योदयाच्या वेळी स्नान करून ध्यान करावे. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करा. पूजेनंतर देवाला केळी अर्पण करा, तसेच पिवळी फुले, हरभरा डाळ आणि गूळही अर्पण करा. यानंतर विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा. असे केल्याने घरात सुख समृद्धी वाढते. गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करून केळीच्या झाडाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. केळीच्या मुळाला हरभऱ्याची डाळ गूळ अर्पण करून तुपाचे 5 दिवे लावावे. यानंतर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. नोकरीत बढती आणि पगारवाढ मिळण्यासाठी पिवळ्या कपड्यात पिवळी फुले, नारळ, पिवळी फळे, हळद बांधून गुरुवारी मंदिरात अर्पण करा. असे केल्याने दारिद्र्य दूर होते, तसेच जीवनातील प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. गुरुवारी पिवळे कपडे घालणे शुभ असते. पत्रिकेतील गुरुग्रह बलवान होण्यासाठी गुरुवारी पिवळे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते. भगवान बृहस्पतीला पिवळा रंग खूप प्रिय आहे. अशा परिस्थितीत गुरुवारी पिवळे कपडे परिधान केल्याने साधकाच्या जीवनावर चांगला परिणाम होतो. अशा प्रकारे करा भगवान विष्णूची पूजा. भगवान विष्णूच्या पूजेच्या वेळी त्यांना पिवळे फुले अर्पण करावे. भगवान विष्णूला गूळ आणि मसूर अर्पण करा. पंचामृत आणि तुळशीही ठेवा. विष्णू सहस्त्रनामाचे पठण. या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे सर्व रखडलेली कामे पूर्ण होतात. प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. पिंपळ, तुळशी आणि केळीच्या झाडाला पाणी द्यावे. भगवान विष्णूची कृपा प्राप्त करण्यासाठी गुरुवारी पिंपळ, तुळशी आणि केळीच्या झाडाची लागवड करावी. त्यानंतर त्यांची पूजा करावी. यामुळे कुंडलीतील ग्रहाशी संबंधित शुभ परिणाम येऊ लागतात. हळद किंवा केशर तिलक. भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पती यांच्या पूजेच्या वेळी हळद किंवा केशराचा तिलक वापरावा. यानंतर स्वतः चंदनाचा टिळा लावावा. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुवारी नेहमी घरातील ज्येष्ठांचा सन्मान करा आणि त्यांच्याशी प्रेमाने वागा. भगवान विष्णूची पूजा करून त्यांना आंब्याचा रस नैवेद्य म्हणून अर्पण करा. त्यानंतर तो प्रसाद स्वतः घ्यावा आणि घरातील मोठ्यामध्ये वाटावा. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि कुंडलीतील गुरुग्रह अधिक बळकट होतो. गुरुवारी मंदिरात गहू आणि गुळाचे दान करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे गुरुग्रह प्रसन्न होतो आणि तुमची सर्व बिघडलेली कामे सहज पूर्ण होतात. तसेच या दिवशी विशेषतः गुळाचे दान करायला विसरू नका. असे केल्याने गुरुग्रहाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतो. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
श्री स्वामी समर्थ.